आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे। मतमोजणीला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे। एकंदरीत सूत्रांची माहिती जर आपण पाहिली तर भाजपाकडे हे सरकार येण्याची शक्यता आहे। त्या ठिकाणी मुख्यमंत्रीची सुद्धा आता चर्चा रंगू लागली, कोण असेल मुख्यमंत्री। मात्र आम आदमी पार्टी जर आपण पाहिलं तर ते सुद्धा जे काही एक्झिट पोल आलेले आहेत ते खोटं ठरवतायत। काय एकंदरीतच माहिती? नक्कीच नीलम, दिल्ली विधानसभा निवडणूक ही राज्यामध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत राहिलेली आहे। कारण 4 दिवस झाले निवडणुकीचं मतदान झालं, मात्र कुठेतरी निवडणूक आयोगाकडून जी पूर्ण जी आकडेवारी होती ती देण्यात आली नव्हती, ती शेवटी काल देण्यात आली। मात्र आज मतमोजणी सुरू झालेली आहे। एकूण सकाळी 8 वाजल्यापासून ही मतमोजणी सुरुवात होईल। सकाळी पहिल्यांदा पोस्टल बॅलेटचं मतमोजणी ती सुरुवात होईल, नंतर या ठिकाणी ईव्हीएम मधून जे काउंटिंग सुरू होईल। मात्र एकूणच 12 ते 1 पर्यंत जो कल आहे तो हाती येण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाजप या ठिकाणी नवीन सरकार स्थापन करेल अशा प्रकारची जी काय आकडेवारी एक्झिट पोल नुसार आपण जर पाहिलं तर सर्व एक्झिट पोल मध्ये भाजप आघाडीवर पाहायला मिळते। मात्र हे कुठेतरी खोटं असल्याचं आणि खोटं ठरवत आपच सरकारमध्ये येईल असं आपच्या नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे। मात्र काँग्रेस सुद्धा या लढ्यामध्ये कुठेतरी मागे पडते का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। कारण एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार काँग्रेसचा सुपडा साफ होतोय अशा प्रमाणे तिथे वातावरण पाहायला मिळतंय। मात्र आजच्या या मतमोजणीमध्ये एकूण 70 जागांवरती 700 उमेदवारांचं भवितव्य आहे ते समोर येणार आहे। ते एकूण त्यांच्या नशिबात नक्की काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकूण दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये 70 जागांसाठी निवडणूक झालेली आहे आणि त्याचा आज मतमोजणी होते। मात्र मॅजिक फिगर सरकार स्थापनेसाठी 35 ते 36 जागांची गरज आहे। दरम्यान या 36 जागा आपला मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर भाजपने आपल्या फौज या तिकडे उतरवल्या होत्या, शिवाय काँग्रेसने सुद्धा उतरवल्या होत्या आणि आप त्यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक असणारे आतिशी यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ही निवडणूक होते। खरं तर महिला मुख्यमंत्री असताना आपला पुन्हा एकदा यश मिळतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र भाजपकडून सकाळी 8 वाजल्यापासून जल्लोषाला सुरुवात होईल अशा प्रकारचं वातावरण सुद्धा पाहायला मिळतं दिल्लीमध्ये। जी नक्कीच, आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये दिल्लीच्या निवडणुकीची चर्चा जास्त रंगताना पाहायला मिळत होती। चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य जर आपण पाहिलं तर दिल्लीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ होणार असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलंय। काय एकंदरीतच वाटतं? नीलम, नक्कीच जे एक्झिट पोल समोर आले होते, एक्झिट पोलच्या मतानुसार सर्वच ठिकाणी आपण जर बघितलं तर काँग्रेसला या कमी जागा मिळालेल्या आहेत आणि दिल्लीमध्ये भाजप आणि आप हे खरं तर स्ट्रॉंग आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची पॉवर जास्त आहे, मतदार सुद्धा त्यांचे जास्त पाहायला मिळतात। मात्र दिल्ली खरं तर कॅपिटल आहे या देशाचं, मात्र या ठिकाणी काँग्रेसचं मुख्यालय सुद्धा आहे। या काँग्रेसच्या मुख्यालयाच्या ज्या राज्यामध्येच काँग्रेसला कुठेतरी सत्ता स्थापन करता येत नाही अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी नेहमी पाहायला मिळतं। मात्र एकूणच गेल्या अनेक वर्षांचा जो कार्यकाळ आहे यामध्ये काँग्रेस पिछाडीवरती होतं, त्यावरती आज खरं तर या मतमोजणीच्या काळामध्ये आघाडीवर दिसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र ज्या एक्झिट पोलनुसार सर्वांचे दावे करण्यात येतात की कुठेतरी काँग्रेसचा सुपडा साफ हा दिल्लीमध्ये होणार आहे, त्याच आधारे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा अशाच प्रकारचे एक वक्तव्य केलेलं आहे। त्यांचं हे वक्तव्य आजच्या या निवडणुकीमध्ये खरं ठरतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि याचा निकाल आहे तो लवकर दुपारपर्यंत समोर येऊ शकतो। जी नक्कीच, स्वप्नील जर आपण पाहिलं तर जेव्हापासून ही निवडणूक ठरलेली आहे तेव्हापासून भाजपा असो, आम आदमी पक्ष असो किंवा काँग्रेस असो, या तिन्ही पक्ष हे जे 3 महत्त्वाचे पक्ष आहेत या तिन्ही पक्षाकडून जोरदार प्रचार सुद्धा केला गेला होता। दिल्लीकरांच्या मनामध्ये काय आहे, एकंदरीतच या प्रचारावेळेस काय काय बोललं गेलं किंवा कोणाकोणावरती टीका केली गेली त्या संदर्भात काय सांगू शकाल? नक्कीच निवडणुकीचा कार्यकाळ नीलम हा फार रंगतदार होता। कारण निवडणूक लागल्यानंतर निवडणुकीच्या आधीपासूनच आपकडून तयारी करण्यात आली होती। अरविंद केजरीवाल जे दिल्लीचे जे आपचे मुख्य नेते सुद्धा आहेत आणि दिल्लीचे मुख्यमंत्री होते, त्यानंतर त्यांनी आतिशी यांना मुख्यमंत्री केलं। आतिशी यांच्या कार्यकाळामध्ये खरं तर हे सरकार पुन्हा आणण्याचा त्यांनी पण घेतलेला आहे। एकूण दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेली कारवाई असेल, त्यांना केलेला तुरुंगवास असेल, या संदर्भातला मुद्दा घेऊन तसेच भ्रष्टाचार आणि मोदी सरकार विरोधामध्ये आवाज हा आपने उठवला होता आणि यालाच कुठेतरी जोड देत काँग्रेस सुद्धा त्या ठिकाणी तशाच प्रकारची लढत लढत होतं। कारण एकूणच इंडिया आघाडी असल्यामुळे आप आणि काँग्रेस एकत्र लढतील अशा प्रकारचं वातावरण देशामध्ये पाहायला मिळत होतं। मात्र प्रत्येक दोन्ही पक्षांकडून वेगवेगळे जे कॅन्डिडेट्स आहेत ते जाहीर करण्यात आले आणि यामध्ये भाजपने सुद्धा आपल्या केंद्रातील बड्या नेत्यांच्या फौजा या
दिल्लीमध्ये उतरवल्या होत्या. शिवाय आपले भाजपचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा 3 दिवस दिल्लीमध्ये तळ ठोकून होते. त्यामुळे एकूणच सर्व राज्यातील प्रमुख नेते हे दिल्लीमध्ये भाजपचे सुद्धा होते. त्याचप्रमाणे काँग्रेसचे सुद्धा बडे नेते हे दिल्लीमध्ये प्रचार करत होते. त्यामुळे हे वातावरण जे आहे ते बघितलं तर एकूणच 2 राष्ट्रीय पक्ष विरुद्ध 1 प्रादेशिक पक्ष अशा प्रकारची लढत त्या ठिकाणी पाहायला मिळते. या लढतीमध्ये कुठेतरी काँग्रेस हे पिछाडीवरती पाहायला मिळते. मात्र आजच्या या निवडणुकीमध्ये करता आजच्या मतमोजणीच्या कलानुसार काँग्रेस हे आघाडीवरती राहतंय की पिछाडीवर राहतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र मुख्य लढत जी आहे नीलम यामध्ये भाजप आणि आप असे सांगितली जाते. नीलम जी स्वप्नील, जसं आपण म्हणालात केजरीवाल यांच्यावरती जी कारवाई झाली, तुरुंगवास झाला, यामुळे कुठेतरी भाजपाला फटका बसू शकतो का? किंवा आता पुन्हा एकदा भाजपाचा कमळ या ठिकाणी फुलेल? कारण की जर कारवाई होतीये, जर नाव खराब होतंय केजरीवाल यांचं किंवा आम आदमी पक्षाचं, तर कुठेतरी याचा फायदा हा भाजपाला सुद्धा होऊ शकतो का? काय एकंदरीतच नक्कीच याचा फायदा भाजपला होऊ शकतो, कुठेतरी तोटाही होऊ शकतो. मात्र एकूणच जे एक्झिट पोल नुसार जर बघितलं तर भाजपला ही स्पष्ट बहुमत मिळताना पाहायला मिळतंय. मात्र तरीही भाजप कुठेतरी ऑपरेशन लोटस हे दिल्लीमध्ये करतंय अशा प्रकारच्या चर्चा समोर आल्या होत्या आणि या नुसार काही जे पुरावे आहेत ते सुद्धा समोर आणले होते. मात्र भाजपच्या नेत्यांनी याला कुठेही बगल दिलेली नाहीये. त्यामुळे ऑपरेशन लोटस होतोय का? जर सत्ता स्थापन आप करत असेल तर त्याप्रमाणे भाजपच्या नक्की हालचाली सुरू होतील. मात्र एकूणच दिल्लीमध्ये आपने जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, आतिशी यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत आपच्या नेत्यांवरती, खरं तर 3 मंत्र्यांवरती आपच्या कारवाई करण्यात आली होती आणि 3 मंत्र्यांना तुरुंगवास सुद्धा झालेला आहे. यानंतर काही नेत्यांनी बघितलं तर आपमधून भाजपमध्ये सुद्धा पक्षप्रवेश केला. याचा कुठेतरी फायदा हा भाजपला नक्कीच होईल. मात्र आपचे जे आम आदमी पार्टीचे जे समर्थक आहेत, अरविंद केजरीवाल यांचे जे समर्थक आहेत, त्यांच्यामध्ये जे एक रोषाची लाट म्हणजे संतापाची लाट जी पाहायला मिळते, ही संतापाची लाट खरं तर मतदानाच्या माध्यमातून दिसलेली आहे. मात्र एकूण 60% जास्त मतदान हे दिल्लीमध्ये झालेलं आहे. त्यामुळे एकूण लाखो मतदारांनी जो मतदान दिलेलं आहे त्याचा कौल नक्की भाजपला जातो की आपला जातो हेच पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र एकूणच त्या ठिकाणी जी झालेली लढत होती, ज्या ठिकाणचे प्रश्न होते, पाणी असेल, वॉटर असेल, तसेच एकूणच लाईट बिल असेल, या संदर्भातील अनेक मुद्दे आपने मांडले होते. तसेच भ्रष्टाचाराची लढाई सुद्धा या ठिकाणी होती. मात्र एकूण याचा फायदा आपला होतो की भाजपला होतो हेच पाहणं महत्त्वाचं असेल. नक्कीच या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेलच. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.